नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा जा आणि शेअरही करा जा, ज्याच्यामुळे आपली माहिती आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचेल. आजचा विषय सुद्धा मित्रांनो खूप दमदार आहे. तुम्ही जर थंबनेलवरती पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की शेवगा एवढा महाग का? आज शेवग्याला सोन्याचे दिवस का आलेत? तर मित्रांनो, याचं कारण असं आहे की शेवगा हा एक परिपूर्ण आहार आहे आणि शेवगा हा मुख्यतः हिवाळा आणि उन्हाळा याच्या दरम्यान येणारं पीक आहे. आणि शेवगा हा शरीराला अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये काय काय कंटेंट्स आहेत ते तर आपण पाहूच, किंवा तो कशा पद्धतीने फायद्याचा आहे तेही आपण पाहू. आणि शेवग्याला परदेशात प्रचंड अशी मागणी आहे. म्हणजे इव्हन शेवग्याची जी पानं आहेत त्याच्यापासून जे बनणारी पावडर आहे, जे मॉरिंगो पावडर म्हणतो आपण, किंवा मॉरिंगो ज्यूस असेल, मॉरिंगोचं लोणचं बनवलं जातं, त्याच्यानंतर मॉरिंगोच्या टॅबलेट्स बनवल्या जातात आणि याची मागणी परदेशात खूप आहे. म्हणजे साधारण जर 1 फूट एवढी जर शेंग असेल, 1 फूट, तर तिचा आज जपानमध्ये रेट जवळजवळ ₹200 रेट आहे एका शेंगेचा. जे आपण मार्केटमध्ये पाहतो शेंग, त्याचा एका शेंगेचा ₹200 रेट आहे. दुसरी गोष्ट, दुबईमध्ये बघा, सगळ्यात जास्त लोक आहेत साऊथ इंडियनची आणि त्यांचं आवडतं खाद्य आहे ते सांबर. इडली सांबर असेल किंवा सांबर भात असेल, काही असेल, तर दुबईला सुद्धा सगळ्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेवग्याची मागणी आहे आणि बऱ्याच म्हणजे प्रदेशात शेवग्याची मागणी आहे. त्याच्यामुळं शेवगा हे पीक त्याची खूप महाग झालेलं आहे. आज जर तुम्ही पुणे मार्केट असेल किंवा मुंबई मार्केट असेल तर आज ₹400 किलो शेवगा आहे. ₹400 म्हणजे साधारणतः ₹100 पावशेर. ज्यांची शेवग्याची शेती आहे, शेवग्याची शेती म्हणजे शेवगा लावल्यानंतर 6 महिन्याने साधारणतः फुलाचा बहर येतो. त्याच्यानंतर ज्या शेंगा निघायला सुरुवात होतात ते तुम्ही 10 वर्ष ते पीक घेऊ शकता. म्हणजे शेवगा एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हटलं तरी चालेल, सगळ्यात बेस्ट. तर शेवग्याला आपण प्रथमतः पाहू की शेवग्याचे काय काय फायदे आहेत आणि कशा पद्धतीने शेवगा हा एक परिपूर्ण आहार आहे. तर चला आपण पाहूया शेवगा कसा एक परिपूर्ण आहार. हे पहा मित्रांनो, हा शेवगा पाहिल्यानंतरच डोळ्याला किती समाधान वाटतं. यातल्या एका शेंगेचा परदेशात जवळजवळ ₹200 असा भाव आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा शेवगा आहे त्यांचं तर खूप खूप अभिनंदनच म्हणावं लागेल. साधारणतः ह्या चांगल्या क्वालिटीच्या शेंगा म्हणाव्या लागतील, ज्या एक्सपोर्टसाठी असतात त्या. आता शेवग्यामध्ये काय आहे तर प्रोटीन आहे 2.1 ग्रॅम, फॅट आहे 0.2 ग्रॅम, कार्बोहायड्रेट आहेत 8.53 ग्रॅम, फायबर आहे 3.2, कॅल्शियम आहे 30 mg, आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे 45 mg, फॉस्फरस आहे 50 mg, त्याच्यानंतर पोटॅशियम आहे 461 mg. सगळ्यात जास्त पोटॅशियम या शेंगमध्ये सापडतं. त्याच्यानंतर सोडियम आहे 42 mg, झिंक आहे, कॉपर आहे, मॅंगनीज आहे, सेलेनियम आहे आणि व्हिटॅमिन सी आहे. व्हिटॅमिन ए, बी, सी सुद्धा आहे, त्याच्यामध्ये ई सुद्धा आहे, भरपूर प्रमाणात आहे. तर आता मित्रांनो, आत्ताच आपण हे शेवग्यामधले जे पाहिले कंटेंट, म्हणजे पोटॅशियम किती आहे, सोडियम किती आहे, झिंक किती आहे, आयर्न किती आहे, कॉपर किती आहे, त्याच्यानंतर भरपूर असे काही याच्यामध्ये कंटेंट आहेत की शेवगा हा एक उत्तम आहार मानला जातो. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे बीपी कंट्रोलमध्ये राहतो, त्याच्यानंतर शुगर कंट्रोलमध्ये राहते, त्याच्यानंतर तुमचं डायजेशन चांगलं, त्याच्यानंतर तुमचे त्वचेचे आजार येणे नाहीसे होतात. बऱ्याच अशा समस्या आहेत की ज्या शेवग्यामुळे तुमच्या पार होतात. आणि शेवग्याच्या पानांचा सुद्धा भरमसाठ उपयोग आहे. शेंगांचेही फायदे भरपूर आहेत. म्हणजेच एकंदरीत शेवगा हा पूर्ण महाग झालेला आहे. शेवग्याचे ज्यूसची तर बाजारात एवढी मोठी मागणी आहे की त्याच्यामुळे काय होतं की ज्यांना ऍसिडिटी होती, त्या पानांचा रस केला जातो. बारामतीमध्ये इथे एक मोरिंगो म्हणून फॅक्टरी होती, त्या ज्यूसचं नावच होतं मोरिंगो, अल्मोरिंगो. तर त्याच्यामुळे सुद्धा रोज एक जर 30 ml अल्मोरिंगो पिलं तर साधारणतः तुम्हाला ऍसिडिटी हा त्रासच होणार नाही आणि पोट सुद्धा एकदम स्वच्छ आणि साफ होतं. त्याच्यामुळे कुठल्याही नॉनव्हेज मध्ये, मटन चिकन मध्ये जेवढे मिळणार नाही तेवढे याच्या जीवनसत्व, प्रथिने, सगळं काही याच्यामध्ये मिळतं मित्रांनो. आणि हृदयासाठी सुद्धा शेवगा चांगला आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी, वजन नियंत्रित ठेवतो शेवगा हा. ओव्हरऑल सगळ्या गोष्टीला चांगला आहे. त्याची सुकी भाजी करता येते, पातळ भाजी करता येते, लोक शेवग्याचं सूप सुद्धा पितात. आता याचा एवढा रेट का? तर शेवग्याला आता जो मध्ये महाराष्ट्रामध्ये जो अवकाळी पाऊस पडला त्याच्यामध्ये
खूप लोकांचं शेवग्याचं नुकसान झालं, त्याच्यामुळे आवक कमी झाली मार्केटमध्ये. आता सध्या जी आवक आहे ती पंढरपूर आसपासच्या भागातून थोडी 100-1 किलो, म्हणजे एका एका शेतकऱ्याची 100 किलो 50 किलो अशा पद्धतीने त्या ठिकाणी येते. ते पण होलसेलचा बाजार सुद्धा 300 रुपये आहे. रेट का जास्त आहे तर पुरवठा हा जो आहे तो कमी आहे आणि मागणी जास्त आहे, म्हणून रेट हा वाढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, शेवग्याला सांभाळताना त्याची कीड वगैरे खूप जास्त सांभाळावी लागते, त्याच्यावरती लक्ष द्यावं लागतं. सगळ्या लहान मुलाच्या पद्धतीने शेवग्यावरती लक्ष द्यावं लागतं. त्याच्यानंतर पाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने शेवग्याला लागतं. शेवग्याचं त्या पद्धतीने रान पण लागतं आणि शेवग्याची निगा पण राखावी लागते. कारण शेवगा एक असं झाड किंवा झाडपाल्याचं औषध किंवा एक अशी वनस्पती म्हणू शकतो आपण, की तिला जपल्यानंतर किंवा ती परफेक्ट आल्यानंतर त्या माणसाला करोडपती केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं आज शेवग्याला पूर्ण महाराष्ट्रात स्थानिक मागणी आहेच. तुम्ही कर्नाटक भागात पहा, कर्नाटकची शेंग मोठी येते पण तिकडे सुद्धा शेंग नाही. आपली शेंग आज तुम्ही जर ऑनलाईन गेलात, जर पाहिलं तर सगळ्या शेंगा ह्या एक्सपोर्ट होत आहेत, बाहेरच्या देशात जात आहेत. क्वालिटी शेंगा ज्या आहेत बाहेरच्या देशात जात आहेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळतो. इथं जर 400 असेल तर डेफिनेट तिथं 1500-1600 रुपये किलोने बाजार मिळतो आपल्याला. म्हणजे एवढी आज शेवग्याची महती वाढलेली आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी जे निर्णय घेतले, ज्यांनी शेवगा लावला, त्यांचं खऱ्या अर्थाने या सीझन मध्ये खरोखर सोनं होईल. आणि हेच नाही तर मागच्या 1-2-3 वर्षापूर्वी सुद्धा जो आपला शेवगा आहे 20 रुपये पावशेर 15 रुपये पावशेरने गावरान शेवगा जो विकला जायचा पुण्याच्या मंडई बाजारामध्ये, तोच शेवगा त्यावेळेस सुद्धा मी पाहिलं होतं की 400 रुपये किलोने सुद्धा विकला गेला होता. म्हणजे इव्हन व्यापारी जागेवर येऊन 200-250 रुपये किलोने तोडून घेऊन जायचे रानातून शेंगा. किती लांब असू द्या, कसे असू द्या, कशी वाहतूक करून या ठिकाणी व्यापारी वर्ग येत होता आणि शेतकऱ्यांना शेंगाचा भाव देऊन जात होता. आणि ओव्हरऑल मित्रांनो, या शेवग्याचं जे औषधी जे गुणकारी महत्व आहे ते इतकं महत्व आहे की त्याचे जर आपण लिस्ट काढली तर भली मोठी लिस्ट निघेल. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या आहारामध्ये शेवगा थोड्याफार प्रमाणात ठेवत जा, आठवड्यातून 2-3 वेळा, कारण शेवगा हा खूप औषधी आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा आणि आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर